आषाढी वारीचा सोहळा जो आहे तो पंढरपूरमध्ये लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पार पडताना पाहायला मिळतोय। हजारो किलोमीटरचा टप्पा पार करून पंढरपूरला जे ते विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी धडपडताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र सोलापूर जिल्ह्यातलं प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या माड्याच्या विठ्ठल मंदिराला देखील तितकाच ऐतिहासिक वारसा आहे आणि या विठ्ठल मंदिरामध्ये असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी देखील तितकीच गर्दी होताना आज आपल्याला आषाढी वारीच्या निमित्तानं पाहायला मिळते। मी विठ्ठल मंदिराच्या बाहेर आहे, आपण जर पाहिलं तर ही भली मोठी रांग जी आहे ती विठ्ठल भक्तांची या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते। नागरिक आहेत, महिला आहेत, आवर्जून इथं दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात। फक्त माढा तालुक्यातीलच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल भक्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रत्येक जण विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आस लागलेली पाहायला मिळते। नेमका हा विठुरायाचं दर्शन, माड्यातल्याच विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण आलेत। माऊली, काय सांगाल, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी माड्याला काय नेमकं पंढरपूर एकीकडे असताना माडाच का निवडला? रामकृष्ण हरी सगळ्यांना। प्रतिवर्षी आषाढी वारीला येणं चालूच असतं आणि विशेष म्हणजे की ही कसबा पेठेमधली माड्यातली जी मूर्ती आहे ही सगळ्या महाराष्ट्राला माहीतच आहे की ही मूळ मूर्ती, मूळ प्रती जी आहे ती आज आपल्या कसबा माड्यामध्ये आहेच आणि त्या संदर्भामध्ये दर्शन करण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही येतच असतो आणि गतवर्ष या गोष्टी चालतच राहतील। तर एक आपण म्हणतो की पंढरपूरमध्ये गेल्यानंतर ज्या सात्विक पद्धतीमधून पांडुरंगाचं दर्शन होतं त्याच प्रतीच्या मूर्तीचं आज दर्शन होतंय आणि प्रत्येक वर्षी आम्ही घेतोही ते दर्शन। तर एवढंच आहे की हे जे मंदिर समिती आहे किंवा हे जे भाविक भक्त येत आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून थोडी मॅनेजमेंट वगैरे जर झाली तर छान पद्धतीनं आणखीन हा सोहळा जो आहे हा आणखीन वाढत जाईल आणि एवढीच आशा करतो। ज्या पद्धतीने आपण जर म्हटलं तर राची ढेरे या इतिहास संशोधकांनी देखील मूळ मूर्ती असल्याचा दावा देखील केला होता। मात्र माड्यातली विठुरायाची मूर्ती आणि पंढरपूरची काय साधर्म्य आहे आणि एक विठ्ठल भक्त म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं बघायला गेलं तर ह्या मूर्त्यामध्ये देव असतो हे सगळं आपलं जे हिंदू संस्कृती आहे त्या हिशोबानं तर आपण म्हणतोच। पण ह्या मूर्तीचं जसं संशोधन झालं किंवा ह्या बाकीच्या गोष्टी जसं आता सांप्रदायिक क्षेत्र सगळं म्हणतात किंवा ही जी आहे मूर्ती हीच मूळ मूर्ती तिथली आहे आणि आता त्या सगळ्या गोष्टी आहेत। भाव असला तर कुठल्याही मूर्तीमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये थोड्याफार त्या गोष्टी एक 19-20 किंवा प्रकार होतो, पण सर्वसाधारण मूर्तीमध्ये असणारा भाव हा तुमच्या मनामध्ये पाहिजे आणि त्याच हिशोबानं तुम्हाला देव भेटतो। कुठून आलात तुम्ही? आणि आम्ही बार्शी तालुक्यात काटेगाव। बर बर बर, कुठून आलात? केवड। बर, तर मग कसं विठ्ठलाचं दर्शन माड्यामध्येच का पंढरपूर असताना? माड्यामध्ये त्यांचं म्हणजे मूळ पहिलं म्हणते लोक की माड्यामध्येच पहिलं विठ्ठलाचं मंदिर होतं, दुसरा विठ्ठलराया इथंच मानला जातो। बर, पहिला पंढरपूर, दुसरा माड्यामध्येच। बर, दरवर्षी येता? हा। आपण जर पाहिलं तर माढा तालुक्यातीलच नव्हे तर बार्शी तालुका, पर जिल्ह्यातील असेल, पर तालुक्यातील जे विठ्ठल भक्त आहेत ते या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळते। आणि भली मोठी रांग जी आहे आपण जर पाहिलं तर विठ्ठल भक्तांची मोठी रांग जी आहे ते या विठ्ठल मंदिराच्या विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते। वयोवृद्ध असतील, नागरिक असतील, महिला असतील, या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। नेमकं विठुरायाच्या प्रती असलेला भाव जो आहे तो टिपताना अनेक जण भावुक होताना देखील पाहायला मिळतात। कुठून आलात आणि पंढरपूर हाकेच्या अंतरावर असताना माडाच का? आम्ही उपळा येऊन आलेलो आहे। माड्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती जुनी पुराणी असल्यामुळे मूळ मूर्ती ही माड्यातच आहे। विठ्ठल मूळ हा माड्यात असून त्याच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे। पंढरपूरला भयंकर गर्दी आहे, त्या गर्दी प्रत्येकाचं दर्शन होईल असं घडत नाही, त्यामुळे आम्ही सर्वजण इथं माड्यात मोठ्या प्रमाणात रांग लावली आणि इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर प्रत्येक जण विठुरायाच्या दर्शनासाठी जो आहे तो लागताना पाहायला मिळतोय। व्यवस्थापन असेल, विठ्ठल मंदिर समितीच्या वतीनं देखील इथं चोख यंत्रणा जी आहे ती आपल्याला लावलेली पाहायला मिळते। एकीकडे माड्याच्या विठ्ठलाला देखील मोठा ऐतिहासिक वारसा आहे। रावरामच्या राजे निंबाळकरांच्या कालखंडामध्ये हे हेमाडमध्ये मंदिर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी उभारलेलं पाहायला मिळतंय। आज सकाळी जर पाहिलं तर या ठिकाणी माड्याच्या नगराध्यक्ष असलेल्या मिनलताई साठे यांच्या हस्ते जे आहे ते या ठिकाणी महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर या मंदिराच्या जे आहे ते दर्शनासाठी पहाटेपासूनच जे आहे ते विठ्ठल भक्तांनी जे आहे ते गर्दी केलेलं पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं या मंदिराचा
विकास असेल, ज्या पद्धतीनं या मंदिराचा जीर्णोद्धार होणं अपेक्षित आहे, सोयी सुविधा असतील, अनेक सोयी सुविधा या ठिकाणी देणं तितकंच गरजेचं आहे। सामाजिक संस्थेच्या वतीनं देखील या ठिकाणी अल्पोपहाराचं वाटप देखील आलेल्या वारकऱ्यांना केलं जाते। आपण जर पाहिलं तर ही गर्दी केवळ म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेल्या विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी, विठुरायाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल भक्त एकंदरीत या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात। मात्र या विठ्ठल मंदिराचा जो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात सोयी सुविधा वारकऱ्यांना मिळणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळं सर्वच लोकप्रतिनिधींनी राजकारण विरहित यासाठी तीर्थक्षेत्राचा दर्जा जर या मंदिराला मिळाला तर याहूनही अधिक विकास जो आहे तो या मंदिराचा झाल्याशिवाय राहणार नाही। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळे सह मी संदीप शिंदे, ऑनलाईन रिपोर्टसाठी माढा, सोलापूर।